जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी तर्फे आयोजित जगद्गुरु तुकोबा यांचा बीजोत्सव 2024 आदरणीय गुरुवर्य महंत उद्धव महाराज मंडलिक निवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे परममित्र आदरणीय हरिभक्त परायण भारत महाराज धावणे यांच्या नेतृत्वामध्ये चालू असणारी तुका झालासे कळस ही सप्तदिनी कथा आज विराम घेते। गेल्या 6 दिवसापासून आपण जगद्गुरु तुकोबा यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकतोय आणि आज आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलोय। आज जगद्गुरु तुकोबा यांचं वैकुंठ गमन होऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल। कथा कशी झाली, काय झाली याच्या प्रतिक्रिया मी तुमच्याकडे मागवल्या होत्या। आज उपस्थिती पण बहुत अवशी आहे। आणि आजचा दिवस हा हिंदू धर्म संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाचा दिवस आहे, पूजेचा दिवस आहे। जगद्गुरु तुकोबा याच दिवशी देहू गावामध्ये नांदुरकीच्या झाडाखालून सदेह वैकुंठाला गेलेत। वादात्मक विवादात्मक काही मुद्दे असू शकतात। लोकांना वाद करायचा झाला तर ते कोणत्याही प्रकारे करू शकतात। नवे साहित्यशास्त्रामध्ये समीक्षा नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये एखादा मुद्दा आपण मांडला की समोरच्या वक्त्याने त्याचं खंडन करायचं असतं आणि त्याद्वारे त्याचा अधिक अभ्यास होतो। त्याला समीक्षा असं म्हणतात। समीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो। नाही, मला तुम्हाला असं म्हणायचं आहे, एखादी गोष्ट चांगली आहे हे पटवण्यासाठी जसा अभ्यास करावा लागतो तशी ती वाईट आहे हे पटवून दाखवण्यासाठी सुद्धा अभ्यासच करावा लागतो। त्याशिवाय कसं शक्य आहे ते? एखाद्या माणसाला चांगलं म्हणण्यासाठी जेवढं प्रेम लागतं ना तेवढं वाईट म्हणण्यासाठी पण प्रेमच लागतं। त्याचं प्रेमाचा प्रकार आहे तो। समीक्षेमध्ये असू शकतं। मी एमएच्या पहिल्या वर्षाला शाळेत जात होतो, एमएच्या पहिल्या वर्षाला कॉलेजला जात होतो आणि धावणे महाराज आमच्या सगळ्या प्राध्यापकांना माहिती होतं की मी कीर्तन करतो असं। साखर खाल्ली, साखर तुम्हाला वाटतं का काजू बदाम खातात फुकट जमतात का बस? तसं काही नाही, साखर आहे। एक प्राध्यापिका बोलता बोलता असं बोलल्यात, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ही भ्रामक कल्पना आहे। काय हरकत नाही, सगळी मुलं ऐकत होती। मी पण ऐकत होतो। माझ्या मनाला ती गोष्ट खटकली। मी उठून उभा राहिलो आणि भर वर्गामध्ये त्या प्राध्यापिकांना सांगितलं की मॅडम तुम्ही जे बोलतायत ते माझ्या बुद्धीला पटत नाही, आपला वाद होऊ शकतो याच्यावर। म्हटले कसं काय? तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला या गोष्टीला दंतकथा कशी म्हणू शकतात? आणि मग दंतकथाच येते। ठीक आहे, मग मी त्यांना असं म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला याचे काही संत साहित्यातले पुरावे मी तुमच्या समोर मांडतो। तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला नाही याचे काही पुरावे मांडा। सरळ आहे। तो वाद प्राचार्यांपर्यंत गेला
मी समोर चर्चेला बसलो होतो. अर्धा तास वादविवाद चाललं. इतरही प्राध्यापक बोलवले त्यांनी. शेवटी प्राचार्यांना मान्य करावं लागलं. माझा विजय झाला. प्राध्यापिका थोड्या नाराज झाल्यात. मी नम्रपणे त्यांना म्हटलं, मॅडम नाराज होऊ नका, मी पण मान्य करतो. चला, मी पण मान्य करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला नाही, ती एक दंतकथा आहे, मी पण मान्य करतो. पण मॅडम मी एक सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या घेऊन माझ्यासारखे रेडे कीर्तन करतात, ही काही कमी ताकद आहे? ही कमी ताकद आहे का? संत साहित्य तुम्ही समजतात काय? एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा एक एक अभंग या जगताला तारक आहे. नाही, एक एक चरण तारक आहे. नाही, चरणाला जेवढं महत्व आहे तेवढं एक एका शब्दाला महत्व आहे. शब्द बाजूला ठेवावं, तुकोबऱ्यांच्या एक एका अक्षराला सुद्धा महत्व आहे महाराज. याच्या पुढचं बोलू का? काना मात्रा आणि विलांटीला सुद्धा महत्व आहे महाराज. तुकोबऱ्यांचं साहित्य इतकं कठीण आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दे वाटू धन जन लोका, शब्दे वाटू धन जन लोका. आम्हा घरी धन शब्दाची चरते, आम्हा घरी धन शब्दाची चरते, आम्हा घरी धन शब्दाची चरते, आम्हा घरी धन शब्दाची चरते. काही प्रमाणात सांगतो. महाराजांचा एक अभंग आहे, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते गृह जाना, नाही ते स्मशान गृह जाना. अर्थ बघा बरं का, मी दोन्ही बाजूंनी सांगतो तुम्हाला. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, ज्याच्या दारासमोर तुळशी वृंदावन आहे. नाही ते स्मशान गृह जाना, ते स्मशान नाही, ते घर आहे. आता दुसरा अर्थ सांगतो तुम्हाला. जयाची दारी तुळशी वृंदावन नाही, ते घर स्मशान जाणार. तुळशी हिंदूच्याच दारासमोर असते बरं का. हे बिरबलाच्या जीवनातली अशी कथा वाचली महाराज. आपल्या सृष्टीमध्ये दोन प्रत्युत्पन्नमती होऊन गेले, एक बिरबल आणि दुसरा कालिदास. यांच्या बुद्धिमत्तेला तोडच नाही महाराज. बिरबलासारखा विद्वान बिरबलच. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाना. संध्याकाळची वेळ, बिरबल संध्या करत होता. ब्राह्मण होता. जातिवंत ब्राह्मण दिवसातून किती टाइम संध्या करतो? 3 टाइम. आणि जातिवंत मुसलमान दिवसातून 5 टाइम नमाज अदा करतो महाराज. संध्याकाळची वेळ, पूजेला बसला होता बिरबल. बादशाने आवाज दिला, बिरबल खावीत ने बुलाया. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बॉस इज ऑलवेज राईट. तो कितीही मूर्ख असला तरी बरोबरच असतो, कारण तो बॉस असतो. बॉस इज ऑलवेज राईट. नावेलाच होता. ती पूजा अपूर्ण सोडली. तसाच उठला बिरबल आणि बादशाकडे गेला. हात जोडलेत. बादशाह काय काम आहे? चला आपल्याला फिरायला जायचंय. घेतलं बिरबलाला, फिरायला निघाला. लक्ष आहे ना तुमचं? निघाला फिरायला. पण बिरबलाच्या मनात एक खंत होती. कोणती? आपली संध्या अपूर्ण राहिली याची.
रस्त्याने चालता चालता तुळशीचं झाड दिसलं. त्या तुळशीच्या झाडाजवळ गेला बिरबल, साष्टांग प्रणिपात केला आणि एक तुळशीला प्रदक्षिणा घातली तुळशीच्या झाडाला. बादशाह ने पाहिलं ते, बिरबल ए क्या है? बोले ए मेरी माँ है. तुम इतने कैसे पागल है रे, एक पेड़ कभी माँ बन सकता है? तो बादशाह जवळ गेला, त्याने ते तुळशीचं झाड धरलं आणि दिलं उपटून फेकून. वाईट वाटलं बिरबलाला. बादशाहने आपल्या आईच्या अंगाला हात लावलाय. याचा बरोबर काटा काढतो म्हणे. आता 1 किलोमीटर पुढे फिरत गेले आणि काचकोयरीचं झाड दिसलं. तुमच्याकडे आहे का ते? काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? काचकोयरीच म्हणतात का? अंगाला स्पर्श झाला त्याचा की आग्यामूळ. बरोबर बरोबर, आग्याचं झाड दिसलं. बिरबलाने लांबूनच नमस्कार केला. बादशाहने विचारलं, बिरबल हे क्या है? बोले हे मेरे पिताजी आहे. आता त्याला आई सण झाली नाही, त्याला बाप सण होईल का? पण त्याला माहितीच नाही या झाडाचा काय प्रताप आहे. जवळ गेला आणि त्या झाडाला जसा हात लावला, त्या झाडाची सगळी धूळ अंगावर बसली. बिरबल आपलं बादशाह उड्या मारू लागला. बिरबल क्या हुआ? बिरबल क्या हुआ? बोले बादशाह मेरी माँ अच्छी है लेकिन अपना बुढ़िया बहुत खराब है. बोले तुळशी लावलीच पाहिजे महाराज. तुळशीला घाला पाणी, पाप जाईल जळवणी. मला शाळेत असताना एक कारण विचारलं जायचं, तुम्हाला हे आठवत असेल? रात्री झाडाखाली झोपू नये. बरोबर आहे ना? होतं ना शास्त्रीय कारणे लिहा. रात्री झाडाखाली झोपू नये. का? रात्री झाडं ही कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात, म्हणून झाडाखाली झोपू नये. पण सृष्टी तलावर प्रभू परमात्म्याने असं एकच झाड निर्माण केलं. संशोधनांती, शास्त्रज्ञाच्या संशोधनांती एकच झाड असं निर्माण झालं जे दिवसाही ऑक्सिजन सोडतं आणि रात्री ऑक्सिजन सोडतं. त्याचं नाव तुळशी. चला, मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबरांचं साहित्य सांगत होतो. महाराजांचा अजून एक अभंग आहे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. अभंगाचा अर्थ लागत नाही, तो म्हणताना असा म्हणावा लागतो, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन. म्हणताना तो असं म्हणावा लागतो, लटिके वचन नाही देही उदासीन. तरच अर्थ लागतो त्याचा. तुम्हाला सांग, जयांची वदे पूर्ण वेदांत वाणी. म्हणावे कसे हो तयाला गिवानी. परब्रह्मरूपी असा जो तुकोबा, तयाची तुके कोण दुजा तुकोबा. अरे तुकोबरांच्या नावाने प्रत्यक्ष ब्रह्मच अवतरलं भूमीवर महाराज. नाही, महाराजांनी म्हटलंय ना, आपण रोज जी प्रार्थना म्हणतो त्याच्यामध्ये बघा, स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. रामेश्वर भट्टांनी त्याला दुजोरा दिलाय. रामेश्वर भट्टांचं वर्णन म्हणजे वर्णनच महाराज, त्याला काही तोडच नाही. का? पारखून घेतलेलं होतं महाराज. गुरुची परीक्षाच झाली पाहिजे मला. परीक्षा नाही तर गुरुच नाही. स्वामी विवेकानंद आपल्या गुरुच्या शोधामध्ये जगभर फिरले पण गुरु मिळत नव्हता. कलकत्त्याला नदीच्या काठावर विषण्ण मनस्थितीमध्ये फिरत होते. एक माणूस भेटला, त्याने विचारलं, महाराज का फिरतायत असे? गुरु भेटत नाही. एक काम करा ना. काय? जा कालिका मातेच्या मंदिरावर, एक संन्यासी झोपलेला आहे, त्याला गुरु करा. महाराज म्हटले, आपण जगभर फिरलो, गुरु मिळाला नाही ना. हा सांगतो कालिका मातेच्या मंदिरात जा. जाऊ ना, काय हरकत आहे बघायला. गेलेत. खरंच त्या कालिका मातेच्या मंदिरात एका भिंतीवर एक संन्यासी झोपला होता. त्याचे कपडे धुळीने माखले होते.
त्याच्या डोळ्यातून घाण बाहेर येत होती आणि त्याची लाळ गळत होती. स्वामीजी म्हटले, अरे आपण एरोप्लेनमध्ये फिरणारे गुरु पाहिले, ते आपल्याला आवडले नाही आणि याची लाळ गळून राहिली, याला काय गुरु करायचं. पण परीक्षा घेऊ ना, परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. काय परीक्षा घ्यायची. स्वामीजींजवळ $1 होता, $1 रुपया. तो $1 काढला आणि तो झोपलेला जो संन्यासी होता त्या संन्यासाच्या हातावर ठेवला. तो हात झोपेमध्ये पालता झाला महाराज, झोपेमध्ये पालता झाला हात. कीर्तन झाल्यावर मी इथेच झोपणार आहे, माझे बी हात असेच राहतील. तुम्ही फक्त 500ची नोट ठेवा, खिशात चालला जाईल तो झोपेत. तयारीच आहे महाराज त्याची तेवढी. झोपलेल्या माणसाला जागा करणं सोपं असतं, पण जो झोपेचं सोंग घेऊन झोपलेला असतो ना, त्याला जागा करणं खूप कठीण असतं. स्वामी विवेकानंदांना वाटलं हा संन्यासी ढोंगी तर नाही. दुसरा पण हात असा पडलेला होता, त्या हाताखालून तो रुपया काढला आणि ह्या हातावर ठेवला. ऐकताय ना तुम्ही, हात पालथा नाही झाला, हाताच्या खालून तो रुपया गळून पडला महाराज. उभ्या आयुष्यात पैशाला स्पर्श न करणाऱ्या त्या संन्यासाचं नाव होतं स्वामी रामकृष्ण परमहंस. मी सांगावन तुम्ही ऐकावं एवढं सोपं नाही. गुरुची परीक्षा झालीच पाहिजे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांच्या अवतार कार्यानंतर 25 वर्षांनी संत निळोबाराय आलेले. 25 वर्षांनी तब्बल. तुकोबारायांचे शेवटचे पुत्र नारायण बुवा, त्यांची पंढरपुरामध्ये भेट झाली निळोबारायांची त्यांची. ऐका, या निळोबारायांचा जन्म केव्हा झाला माहिती आहे का. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला सदैव वैकुंठात गेलेत त्यावेळेला नारायण बुवा आईच्या गर्भामध्ये होते. तुकाराम महाराजांचे शेवटचे पुत्र. थोडक्यात सांगतो, आई जिजाऊ गरोदर असताना जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन झालेलं आहे. नारायण बुवा त्यावेळेला पोटात होते, गर्भात होते. सदैव तुकोबाराय वैकुंठाला निघून गेलेत आणि नंतर नारायण बुवांचा जन्म झाला. पुढे त्यांचा कालक्रम वाढत गेला, भक्ती वाढत गेली. महिपती महाराज सांगतात संत ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार होते ते. आणि पुढे पंढरपुरात त्यांची भेट झाली ते निळोबारायांशी. निळोबारायांनी नारायणबुवाच्या मुखातून ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र श्रवण केलं त्यावेळेला त्यांनी सर्वसंग परित्याग केला. देहू गावामध्ये आलेत आणि त्याच नांदुरकीच्या झाडाखाली उपोषणाला बसलेत. महाराज उपोषण करून त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची प्राप्तीच करून घेतली. महाराज प्रत्यक्ष भगवान प्रभू भेटायला आलेत तरी सुद्धा निळोबारायांनी त्यांची भेट नाकारली. महाराज तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलोसिका, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तो कयाचा धावा करीत असेल. केवढी अपार गुरुनिष्ठा असेल महाराज. या माणसांचं एक वलय होतं महाराज, एक सामान्य नव्हती महाराज ही माणसं. ज्या सगळ्या माणसांनी जगद्गुरु तुकोबारायांचं शिष्यत्व पत्करलं ही माणसं मुळातच असामान्य होती महाराज. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजामध्ये होता आणि ते ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांना शरण येऊ लागलेत तेव्हा नंतर समाजावर त्या गोष्टीचा परिणाम होऊ लागला. सांगेल तुम्हाला, रामा सुगंधी नावाचा एक साधू पंढरपुरामध्ये राहत होता. जातीने अस्पृश्य होता तो, पण भगवान पांडुरंगाची भक्ती एवढा निष्ठेने करायचा महाराज. काय सांगू तुम्हाला, एके दिवशी भगवंताला बाधा झाली आणि भगवंताच्या बेंबीतून घाण वाहू लागली बाहेर. अनेक औषधोपचार केलेत पण बरं होत नाही. भगवंत बडव्यांच्या स्वप्नामध्ये गेलेत आणि त्यांना सांगितलं, अरे माझ्या बिंबीतली घाण थांबवण्यासाठी, घाण पाणी थांबवण्यासाठी एकच औषध आहे, रामासुगंधाकडे जा. रामासुगंधी जर औषध देईल तर त्या औषधाने माझी जखम बरी होऊ शकते. बडव्यांना काळजी पडली आता रामासुगंधीकडे जायचं कसं, कारण तो अस्पृश्य आहे. तो जर मंदिरात आला आणि त्याने मूर्तीला हात लावला तर मूर्ती वाटेल ना. पाय अपुरे.
त्याच्याकरता मोठा संघर्ष उभा राहिला, लक्षात ठेवा. साने गुरुजींनी उपोषण केलं होतं पंढरपुरामध्ये, हरिजनांना आणि अस्पृश्यांना पंढरपुरामध्ये दर्शनाला प्रवेश मिळावा म्हणून. 21 दिवस अन्न पाण्याचं उपोषण, विना अन्न पाण्याचं उपोषण साने गुरुजींनी 21 दिवस उपोषण केलं. तेव्हा कुठे त्या काळामध्ये हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळाला. महाराज रामासुगंधी हा हरिजन होता, अस्पृश्य होता. याचा स्पर्श जर पांडुरंगाला झाला तर देव वाटेल. शेवटी नाविलाज झाला, दुर्लक्ष केले. एक दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्नात आले आणि सांगितलं मला त्रास होतो रे, रामासुगंधीकडे कोणीतरी जा ना. सगळे बडवे गेलेत. गावकुसाच्या बाहेर त्याचं घर होतं. सगळे बडवे बाहेर उभे राहिलेत. रामासुगंधीला सांगितलं की अशी अडचण आहे. रामासुगंधी म्हटले तुम्ही चला मी येतो. हसू आलं त्याला. देवघरातून एक डबी उचलली औषधाची, ऐकताय ना तुम्ही, एक डबी उचलली, मंदिरात आला. महाराज सगळे ब्राह्मण मंदिरातून बाहेर निघून गेलेत. का? अस्पृश्य रामासुगंधी मंदिरात गेला म्हणून. जडीबुटी काढली, ते औषध काढलं आणि भगवंताच्या बिंबीला लावलं. लावल्याबरोबर भगवंताच्या बिंबीतून घाण पाणी येणं बंद झालं. रामासुगंधी मंदिरातून निघून गेला. सगळे ब्राह्मण येऊन पाहतात तो काय चमत्कार, खरोखर बिंबीतलं पाणी बंद झालं होतं. औषधाचं नाव होतं बुक्का. तुम्ही काय समजलात? हा, तुम्हाला माहिती आहे का? ही सामान्य प्रतिभा नाहीये महाराज. भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला आपलं अवतार कार्य संपवलं त्यावेळेला हजारो गोपी एका वेळेला रडत होत्या आणि त्या सांगत होत्या, कृष्णा आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चाल. भगवंत म्हटलेत अशी व्यवस्था नाहीये, तुम्हाला नाही येता येणार माझ्यासमोर. सगळ्या विवळू लागल्यात, विवळता विवळता रडू लागल्यात, रडता रडता बेशुद्ध पडल्यात, असं वर्णन आलेलं महाराज. बेशुद्ध गोपी सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळेला मृत पावल्यात. भगवंत आलेत. भगवंताने सगळ्या गोपिकांचं शरीराचं तृणबद्ध चूर्ण तयार केलं. सगळी माती तयार झाली. ती माती आजही तुम्ही आपण कपाळाला लावतो. तिचं नाव आहे गोपी चंदन. तिचं नाव आहे गोपी चंदन. माणसाने भक्ती अशी करावी की त्याचं जीवन चंदन बनलं पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबारे सांगतात, मी ज्या वेळेला संतांच्या संगतीत गेलो त्यावेळेला माझं जीवनच असं झालं. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, हे चंदनाचे हात पाय हे चंदन, 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 हे चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन. परिसानाही हिन कोणे अंग, परिसानाही हिन कोणे अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार. परिसानाहीन कोणी अंग, परिसानाहीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड. जीवन जगद्गुरु तुकोबारे सांगतायत, माझं जीवन प्रभू परमात्म्याशी एकरूप झालं. बा जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभ्यास करत करत आपण इथपर्यंत आलोय की जगद्गुरु तुकोबारे सांगतात, देव पाहावया गेलो, तेथे देवाची ओवणी ठेलो, देव पाहावया गेलो. हे ब्रह्मपुण्याचे ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी,
भाग्य तरी ऋणी देवाईसा. जीवनच ब्रह्म देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. काही भाव नाही जीवनामध्ये. तुम्ही ज्या दिवशी तुमचं जीवन प्रभू परमात्म्याशी एकरूप होईल त्यावेळेला तुम्हाला वेगळं भजन करायची गरज नाही महाराज. वेगळं भजन करायची गरज नाही. तुमच्या दृष्टीत आणि सृष्टीत अजिबात बदल होऊ शकत नाही. फक्त जीवन एकरूप झालं पाहिजे देवाशी. संत एकनाथ महाराज रामायणावर टीका लिहित होते. महान भागवत भक्त मारुतीराय कथा ऐकायला बसले होते. अशोक बागेचं वर्णन करत असताना संत एकनाथ महाराजांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडलेत की अशोक बागेतली फुलं पांढऱ्या रंगाची होती. हनुमंतराने गदाच उचलली. प्रवचन संपलं आणि संत एकनाथ महाराजांना सांगितलं, महाराज तुमचं प्रवचन मला आवडलं, पण एक गोष्ट नाही आवडली. म्हणजे काय? अशोक बागेत तुम्ही गेले होते का? नाथ महाराज म्हणे मी नाही गेलो होतो. मग मी गेलो होतो अशोक. मग काय झालं? अहो मी पाहिलं अशोक बागेतली फुलं लाल होती. नाथ महाराज म्हटले नाही, अशोक बागेतली फुलं पांढरीच होती. खोटं आहे तुमचं. अहो बागेत मी गेलो होतो ना, मी पाहिले फुलं. आपण एक काम करू, सीतामाईला उच्चारू. सीतामाईचं स्मरण केलं. दोघीच्या दोघे सीतामाईकडे गेले तर आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब नाथ महाराजांचं असं मत आहे की अशोक बागेतली फुलं पांढऱ्या रंगाची होती, पण मी गेलेलो होतो अशोक बागेत, मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी अशोक बागेतली फुलं लाल होती. सीतामाई म्हणे तुमचं दोघांचं खोटं आहे, अशोक बागेतली फुलं निळ्या रंगाची होती. म्हटलं आता आली का पंचायत? आता या तिघांची आघाडी झाली. तिघांची काय झाली? आघाडी. आणि मग न्याय आता दिल्लीमध्ये गेला. निर्णय इथे नाही होता, आपण दिल्लीत जाऊ. आता दिल्लीचा निर्णय फायनल. तिघच्या तिघ दिल्लीला. कोणाकडे? भगवान प्रभू रामरायाकडे. नाथ महाराज म्हणतात अशोक बागेतली फुलं पांढऱ्या रंगाची होती. हनुमंतराय म्हणतात अशोक बागेतली फुलं लाल रंगाची होती. सीतामाई म्हणते अशोक बागेतली फुलं निळ्या रंगाची होती. प्रभू तुम्ही सांगा. भगवान सांगतात अरे वेड्यांनो, अशोक बागेतली फुलं पांढऱ्या रंगाचीच होती. नाथ महाराजांना आनंद वाटला. पहा मी म्हणत होतो ना, पण ऐका ना. हनुमंता तू ज्या वेळेला बागेमध्ये गेलास ना, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये रावणाबद्दल राग होता आणि त्या क्रोधामध्ये तुझे डोळे लालबुंद झाले होते, म्हणून ती फुलं तुला लाल दिसत होती. आणि सीता सतत माझं ध्यान करत होती. माझा रंग निळा आहे ना, तिच्या डोळ्यात माझं निळं रूप भासत असल्यामुळे तिला फुलं निळ्या रंगाची दिसत होती. तुम्ही ज्या ज्या वेळेस जशा जशा रूपामध्ये प्रभूला पाहाल त्या त्या पद्धतीचा तुमचा भाव तयार होईल. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत आम्ही इतके एकरूप झालो, इतके एकरूप झालो. परंपरेने आलेला दृष्टांत सांगेन. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी बायकोचा भाऊ पाहुणा म्हणून आला. मेवना. आमच्याकडे त्याला साला म्हणतात महाराज, तुमच्याकडे मेवना म्हणतात. घरामध्ये भाऊ पाहुणा यावा, पण तिचा यावा त्याचा नाही. तिचा आला तरच मजा असते भाऊ. जिजाऊने सुंदर स्वयंपाक बनवला. तुकोबारांना काही घेणं नाही. आपल्या विण्या चिपळ्या घेतल्यात, उचलल्या, निघाले बाहेर. जिजाऊ म्हटली महाराज आजच्या दिवस थांबा ना. का? अहो कधी नाही नव्हत तो माझा भाऊ आलाय हो, त्याच्यासोबत जेवा ना म्हटले. आवले तू एक काम कर. ले काय? तो स्वयंपाक तयार कर, मी तोपर्यंत भजन करून परत येतो माध्यान्नाला. तेवढा सुद्धा वेळ वाया जाऊ दिला नाही महाराज. महाराज भजनाला गेलेत. बरोबर माध्यान्नाची वेळ जगद्गुरु तुकोबाराय आले, तोपर्यंत पाहुणा बसलेला होता. जिजाऊने सगळा स्वयंपाक केला, पण त्या स्वयंपाकामध्ये मीठ घालणं विसरली. मीठ हा स्वयंपाकाचा राजा आहे. जेवायला बसलेत. तुकोबारायांनी जसं पाणी फिरवलं सुरुवात केली. मागे पाहत नाही, पुढे पाहत नाही. श्रावण नाही, भाद्रपद नाही. तू ये मी जाय, तू ये मी जाय. त्याने एकच घास उचलला.
जिजाऊच्या भावाने तोंडात टाकला, मीठच नाही, तसाच घास खाली सोडला, जेवतच नव्हता तो. जिजाऊ कोड्यात पडल्या ना. ज्याच्या करता स्वयंपाक केला तो खात नाही, हा भाऊ ऐकत नाही, याचं बंद नाही. उपाशी राहिला भाऊ. जगद्गुरु तुकोबाराय पोटभर जेवले आणि वस्त्रीत येऊन बसले, तो बी बसला. जिजाऊने सगळा स्वयंपाक एकत्र केला आणि मग जेवायला बसते तेव्हा कळलं की स्वयंपाकामध्ये प्रेमात मीठ घालणं विसरली. तन 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 करत आली महाराज. महाराजांना सांगितलं, महाराज जेवलात पोटभर? हो. याची नाही जाणीव झाली माझा भाऊ जेवला नाही ते. महाराज म्हणे, तो वडापाव खाऊन आला असेल. अहो महाराज तुम्हाला काही कळतं का? ले काय स्वयंपाकामध्ये मीठ नाही ना. महाराज म्हणे, स्वयंपाक तू केला का मी? अहो मीच केला, पण जेवण तुम्ही केलं ना, तुम्ही खाल्ला ना स्वयंपाक, तुम्हाला नाही कळलं. महाराज म्हटले, मला काय कळेल रावले? काय खातो आम्ही कसाया सांगाते, काय खातो आम्ही कसाया सांगाते. खाता सांगाते काय खाता काय खातो आम्ही कसाया सांगाते, काय खातो आम्ही कसाया सांगाते. काय खाता कसाया सांगते, काय खाता कसाया सांगते. कैसे है रागते नो मुखे, कैसे है रागते नो मुखे, काय खातो आम्ही कसाया सांगाते, काय खातो आम्ही कसाया सांगाते. आवले, आम्ही काय खातो याचा आम्हाला भान नाही. आम्ही काय खातो याचा आम्हाला भान नाही. तू आणण्याची गोष्ट करते. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागती नेनोमुखी. जगद्गुरु तुकोबारायांनी 2 घास पोटामध्ये ढकलावेत आणि आपला फक्त आणि फक्त एकच व्यवहार, आणि तो म्हणजे भजन. त्या व्यतिरिक्त दुसरा नाही. जिजाऊच्या भावाने एक म्हैस दिलेली होती जिजाऊला. खूप दूध द्यायची ती. एके दिवशी महाराज दूध आणि भाकरी खायला बसलेत. पूर्वी खायचे दूध भाकरी, आता खात नाही. आताच्या पोरांना तर अजिबात आवडत नाही. दूध हे पूर्ण अन्न आहे, लक्षात ठेवा. दूध हे पूर्ण अन्न आहे. तुकोबाराय जेवायला बसले आणि जेवता जेवता आवलीला म्हटले, आवले माझ्या पांडुरंगाला थोडं दूध दे जा ना ग. तुम्हाला काय लागतं म्हटले? तुम्ही खाता आता खाता, आणखी त्याला घेऊन जाताय. अगं दे, एखादी वाटी तर दे. कडक दूध होतं, कडक. ते कडक दूध वाटीमध्ये घेतलं, तांब्यामध्ये घेतलं आणि महाराजांजवळ दिलं. महाराज मंदिरात गेलेत आणि आपल्या वंश परंपरेच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताच्या तोंडाला तो दुधाचा तांब्या लावला. भगवंताने विचार केला, जर प्यालो नाही तर जगद्गुरु तुकोबाराय हे दूध कोणाला तरी नेऊन देतात असा भ्रम जिजाऊच्या मनामध्ये निर्माण होईल. माझं तर जाऊ दे, मला तर दूध मिळणारच नाही मिळणार, पण दुधापासून तुकोबारायांना दूध मिळणार नाही. जसा तांब्या तोंडाला लावला, लावल्याबरोबर भगवंताने अशी मान आखलली, कारण दूध खूप तापलेलं होतं. मान आखलली आणि ओठाला फोड आला. अजूनही तुम्ही देहूगावाच्या भगवान पांडुरंगाची मूर्ती जर पाहिली तर ती तशीच आहे. मान अशी आखललेली आहे आणि ओठाला थोडासा फोड आलेला आहे. त्या खुणा आहेत महाराज, बघा कधीतरी. आपल्याला बघायला वेळ नसतो ना, आता तर सध्या फार कठीण परिस्थिती कठीण आहे.
भगवान पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरातल्या आपल्याला न्याहाळताच येऊ शकत नाही, न्याहाळताच येऊ शकत नाही महाराज. कितीतरी वेळ मिळतो आपल्याला मूर्तीजवळ, सांगा बरं तुम्ही. एक सेकंदाचा पण वेळ मिळत नाही ना महाराज. सेकंद म्हणतो मी, सेकंद असे धरतात की ढकलतात. बरं ते ढकलणारे बी बोलते जबरदस्त असतात हो. एक इथून धरतं आणि एक इथून धरतं, एका सेकंदात बाहेर फेकतात महाराज. आणि त्याच्यामध्ये जर एखादा म्हातारा माणूस असेल आणि त्यांनी चष्मा लावलेला असेल, मग तर त्याचे बलते झाल. तो बाहेर येऊन आम्हाला सांगतो, महाराज देव दिसला नाही हो. का बरं? डोळ्यांमध्ये टीका पडल्या. टीका पडतीलच ना, आपण ओट्यावर बसून याच्या त्याच्या केल्या जन्मभर टीका. कठीण आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये केलेल्या सर्व गोष्टींचा परामर्श आपण 7 दिवसामध्ये पाहिलेला आहे. पण आता अवतार कार्य संपायची वेळ आलेली होती महाराज. निघायची इच्छा नाही, पण एके दिवशी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू असताना परचक्र आलं आणि त्या परचक्रामध्ये गावच्या गाव लुटलं गेलं महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचं अंतःकरण हळहळलं. पीडता हे राष्ट्र देखून या, पीडणारं राष्ट्र पाहिलं आणि जगद्गुरु तुकोबारायांचं अंतःकरण हेलावलं महाराज. तुकोबारायांनी भगवान प्रभू परमात्म्याला विनंती केली आणि एकच म्हटलेत, आता दिसून ये जना, ऐसे करा नारायण. देवा आता एक काम कर, मी या लोकांना दिसलो नाही पाहिजे असा उपकार कर माझ्यावर. संपलं माझं आता काम. भक्ती मार्गाचा प्रसार केला, समाजाला भजन म्हणजे काय ते शिकवलं, अंधश्रद्धेकडे झुकलेला समाज बाहेर आणला, खऱ्या भक्तीची संकल्पना लोकांसमोर मांडली, खऱ्या परमार्थाची संकल्पना लोकांसमोर मांडली. तीर्थयात्रेला देव जाऊन प्रसन्न होत नाही, तो तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला प्रसन्न करता येतोय, समाजाच्या मनावर मी बिंबवलं. खऱ्या आत्मिक सुखाकडे या समाजाला घेऊन गेलो, पण राष्ट्र जे पिडतंय ना ते पाहून अंतःकरण हेलावतंय, आता दुःख होतंय. आता माझं काम संपलं. पांडुरंगा उपकार कर माझ्यावर. आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. पण हे सांगावं कसं प्रभू परमात्म्याला? मग साधू संतांच्या दरबारात गेले. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, सनकादिक संत, सनकादिक संत, सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. मनवेता कृपावंत, मनवीता कृपावंत, मनवेता कृपावंत, मनवीता कृपावंत. करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांना विनंती करतायत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा कडा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. उपकार करा माझा. भगवान पांडुरंगाला माझा निरोप सांगा. मला आता फार काळ्या जगामध्ये राहायचं नाही. संत म्हटले, बाबा त्याला निरोप देण्याचं खातं आमच्याकडे नाही. भगवंताला आणायचं असेल तर त्याच्याकरता परिवहन मंत्र्याकडे जावं लागेल. भगवंताच्या खात्यातले परिवहन मंत्री
गरुडाचे पायी 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 वेळोवेळा डोई हे वेळोवेळा डोई वेळोवेळा डोई हे वेळोवेळा डोई वेग्या नावा तो हरी अनावा तो हरी मदतीनाचे उधरे वेग्या नावा तो हरी वेग्या नावा तो हरी वेग्या नावा तो हरी मदतीनाचे उधरे गरुडाने सांगितलं भाऊ मी करेल ते काम, पण एक अडचण आहे, भगवंत विश्रांती घेत आहेत आणि भगवंताचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. लक्ष्मीला विनंती केली आणि मग भगवान गरुडावर बसले आणि देहू गावाच्या दिशेने निघालेत. जगद्गुरु तुकोबरांना संकेत आलेत, भगवान प्रभू मला नेण्यासाठी येत आहेत, माझं कार्य संपलंय. आता जीवनामध्ये ज्या ज्या कामासाठी आलो होतो ना, ती सगळी कामं संपलीत. नामदेवरायांच्या सोबत भगवंताने ज्या वेळेला अवतार कार्य सुरू करायचं त्यावेळेला काही गोष्टी मानलेल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आणि ती म्हणजे भक्ती मार्गाचा प्रसार. एक नंबर 2, वेदांचा खरा अर्थ समाजाला समजून सांगायचा आणि वेदनीती ग्रंथामध्ये उतरवायची, म्हणजे ग्रंथ निर्माण करायचे. हे तिन्ही माझे कार्य संपलेले आहेत आता, आणि तिन्ही कार्य संपले, आता जाणं उचित आहे. आमचे गुरुजी सांगायचे, साधूचं काम संपून जातं आणि आयुष्य शिल्लक राहतं. वाक्य नीट ऐका, साधूचं काम संपून जातं आणि आयुष्य शिल्लक राहतं. आपलं उलट आहे, आपलं आयुष्य संपून जातं, लहान पोरीचं लग्न बाकी राहून जातं. एवढा फरक आहे आपल्यामध्ये. साधूचं काम संपलं आणि आयुष्य शिल्लक आहे. प्रमाण ऐका, तुका म्हणे मुक्ती परणी नोवारी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी तुका म्हणे मुक्ती परणी नोवारी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. साधूचं काम संपत आणि आयुष्य शिल्लक राहतं. या जगात जी शहाणी माणसं होती ना, ती खूप कमी काळ राहिली महाराज. जगद्गुरु तुकोबरा या जगतामध्ये फक्त 42 वर्ष राहिली. छत्रपती शिवाजी महाराज 54 वर्ष, स्वामी विवेकानंद 35 वर्ष, माझे ज्ञानोबा आहे 28 वर्ष. किती कमी आयुष्य. अहो, आमच्या गल्लीत एक म्हातारा आहे, अख्खं गाव कंटाळून गेलं तरी मरत नाही ती. कोणालाच फायदा नाही त्याचा. ज्यांनी थांबावं असं वाटतं ते थांबत नाहीत, आणि ज्यांनी जावं असं वाटतं, म्हणा तुम्ही म्हणा ना, मला कशाला म्हणायला होता, ते जात नाही. ते पण माझ्याकडून बोलून घेता का? ज्यांनी थांबलं पाहिजे. पण साधूचं अवतार कार्य, आपलं काम संपलं, साधूचं काम संपून जाताना आयुष्य शिल्लक राहतं. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. 4 दिवस शिल्लक आहेत. का? काम संपलं. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. हे काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही, काम
नाही झालो पायी रिकामा झालो पायी काम नाही झालो पायी रिकामा. आयुष्य संपलं. आयुष्याचे काही दिवस शिल्लक आहेत. देवाच्या सोबत जायचे आता, बस तेवढे संपलंय. बाकी काय केलं आयुष्यामध्ये? तुम्हाला जर कोणी विचारलं वरती गेल्यावर काय केलं होतं खाली, काय उत्तर देऊ आपण? कठीण आहे ना उत्तर देणं. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, नाही ते कार्य अगोदर मी पूर्ण केलं आणि मग गेलो. सामान्य काळावर सत्ता मिळवावी फक्त महाराजांनीच. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुके या घरी राबत. काळाने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही, पण महाराज अपवाद आहेत त्याला. महाराज अपवाद आहेत महाराज त्याला. का? निष्कलंक जीवन आहे म्हणून. जीवन सगळं ओतप्रोत भजनामध्ये भरलेलं आहे म्हणून काळावर विजय मिळवला. दिवस शिल्लक राहिलेत महाराज. भगवान गरुडावर बसलेत. आणि निघालेत. जगद्गुरु तुकोबारे सामोरे गेलेत. महाराज म्हटलेत, हरी आला रे आपल्या घरी आता. पहिलं आले हरी, पहिलं आले. सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी म्हणा. निर्वाणीच्या शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. गरुड येतो फडतारे, गरुड येतो फडतारे. गरुड येतो पडतारे, गरुड येतो पडतारे. शंख चक्र गदा पद्मधारी भगवान प्रभू गरुडावर येताना पाहिलेत. घरामध्ये नेलं, भगवंताचा यथोचित सत्कार केला. काल पाहिला आपण भगवंताचा सत्कार जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या परिस्थितीनुरूप कसा केला. ते एक दोन प्रवाद आहेत दावणे महाराज. काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की भगवान एकादशीला घ्यायला आले जगद्गुरु तुकोबारांना. काही ठिकाणी असं म्हणणं आहे दशमीला घ्यायला आले. किंवा शास्त्र मान्यतेनुसार दोन जर एकादशी आल्या तर वारकरी दृष्ट्या आपण एक एकादशी दशमी धरत असतो आणि भागवत एकादशी आपण करत असतो. बरोबर आहे ना? मग भागवत एकादशीच्या आदला दिवस तो एकादशीचा जरी असला पण ती शैवांची एकादशी, आपली वैष्णवांची एकादशी दुसरी असते. एकादशीला जगद्गुरु तुकोबारांनी कीर्तन केलं असं सांगतात. कीर्तनासाठी स्वर्गातले सगळे देव उपस्थित होते. एवढंच काय, शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, नारद महर्षी, अगस्ती, सर्व जपी तपी संन्यासी सगळे 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 लोक हजर होते कीर्तनामध्ये. जगद्गुरु तुकोबारांनी कीर्तन केलं. द्वादशी झाली, पारणं फुटलं. त्रयोदशी झाली, चतुर्दशी झाली, पौर्णिमा झाली. आणि मग प्रतिपदा दिवस उजाडला महाराज. प्रतिपदेला काही भागात धुळवड साजरी करतात. धुलीवंदन म्हणता तुम्ही त्याला, बरोबर आहे ना? धुलीवंदन. जगद्गुरु तुकोबारांचा कट्टर विरोध करणारे काही समीक्षक म्हणतात याच दिवशी त्या देहू गावामध्ये धुळवडीचा खेळ चालू होता आणि त्या खेळामध्ये जगद्गुरु तुकोबारांची हत्या केली म्हणतात ब्राह्मणांनी. प्रबाद आहेत. त्यांना कळलं पाहिजे. ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांनी गाथा वाचली नाही, ज्यांनी तुकोबारांचं चरित्र वाचता नाही, त्यांच्या मुखातले हे शब्द आहेत. शब्द वाचा महाराजांचे. तिथे जी जी माणसं हजर होती ना त्या त्या माणसांचे हे शब्द आहेत महाराज. त्यामध्ये
रामेश्वर भट्ट स्वतः हजर होते. चंदनाचा पाठ टाकण्यात आला. संपली प्रतिपदा, संपली आणि बिजेचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी चंदनाचा पाठ टाकला. आई रुक्मिणी आणि भगवंताने स्वतः दोघांनी जगद्गुरु तुकोबारायांना आंघोळ घातली. वैकुंठातून आणलेली काही फुलं होती, त्या फुलांच्या माळांनी जगद्गुरु तुकोबारायांना सजवण्यात आलं. देहू गावामध्ये लवाजमा चालला होता सगळा. भक्तिमय वातावरण होतं सगळीकडे. देहू गावातले लोक विचार करायचे, होते तरी काय नक्की. मोठा भक्तीचा उत्सव साजरा केला जातोय. जिकडे तिकडे भजनाचे निनाद ऐकू येत आहेत. चारी बाजूंना मांगलिक स्वर ऐकू येत आहेत. लख प्रकाश पडलाय भगवंताच्या रूपाने. असं म्हणतायत, रुक्मिणी मातेने स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार केला. त्रैलोक्याच्या प्रजापित्याने चारी हाताने भगवंताने जगद्गुरु तुकोबारायांना जेवू घातलं महाराज. आणि मग तुकोबारायांनी देहू गावातल्या लोकांना विचारलं, बाबा हो चालता का माझ्यासोबत वैकुंठाला? काय भाग्यवान असतील महाराज ते देहूचे गाव. येता का माझ्यासोबत? मी वैकुंठाला चाललोय. आता त्यांना काय माहिती राजा वैकुंठ म्हणजे काय. लोक म्हटले, महाराज गौकांनीवर आलाय, हरभरे काढायची वेळ आहे, वैकुंठाला यायला वेळ नाही आम्हाला. वैकुंठाला महाराजांनी शेवटचा पर्याय वापरला तो आपल्या पत्नीकडे. कोणाला? जिजाऊला. लोकांनी म्हणायला नको, धर्मेच अर्थेच कामेच हिच्याबरोबर आपण पाणी ग्रहण केलेलं आहे. हिने आपल्याला उभ्या आयुष्यभर भरपूर साथ केलेली आहे. नवे नवे आपला परमार्थ बळकट करण्यासाठी जिजेने खूप मोठे कष्ट घेतलेले आहेत. आणि होतेच महाराज. नेहमी सांगतो, ज्याला परमार्थ करायचा असेल ना त्याने आपली पत्नी चांगली सांभाळली पाहिजे महाराज. दोघं जर परमार्थिक असेल तरच परमार्थात मजा येते भाऊ. नाही तर बुवा राम मंदिरात आणि बाई चित्र मंदिरात जमत नाही ते सूत्र. दोघं राम मंदिरात आले पाहिजे तरच मजा. जिजेने खूप मोठी मदत केली मला. जिजे येतेस का माझ्यासोबत? कुठे? वैकुंठाला. जिजाऊ म्हटली, महाराज तुमच्यासोबत आली असती पण माझ्या म्हशीला चारा पाणी करायला कोण नाही म्हटले. जगद्गुरु तुकोबारायांनी बिजेच्या दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता नांदुरकीच्या झाडाखालून या जगताचा निरोप घेतला. भगवान पांडुरंग रुक्मिणी मातेसह विमानात बसलेत आणि सदेह वैकुंठाला जगद्गुरु तुकोबाराय केलेत. त्यावेळेला पृथ्वी तलावर सगळा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये एकच गजर झाला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. लखकन प्रकाश पडला महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेलेत. सदैव वैकुंठाला गेले तुकोबाराय. देहू गावातली सगळी माणसं जमलीत नांदुरकीच्या झाडाजवळ. महाराज सध्या गेलेत याचा अर्थ पुन्हा परत येतील असा त्यांचा भ्रम होता. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झालेत, 4 दिवस झालेत, 5वा दिवस उजाडला पण महाराजांचा थांग पत्ता नाही. त्यावेळेला मालोजी गाडेंची पत्नी जगद्गुरु तुकोबारायांची मुलगी भागीरथी
त्या भागीरथीला महाराज वचन देऊन गेले होते की भागीरथी मी तुझ्या घरी जेवायला येईन म्हणून. ती भागीरथी आली आणि तिने हंबरडा फोडला. त्या गावात एक माळीनबाई त्या भागीरथीच्या गावामध्ये भाजीपाला विकायला जात होती. तिने निरोप दिला, तुला माहिती पडलं का काय तुकोबर आहे सदैव वैकुंठाला गेले? शक्यच नाही, मला माझ्या बाबांनी निरोप दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, ते माझ्या घरी जेवायला येतील. आणि खरं सांगू मित्र, बापाचा लेकीमध्ये खूप जीव असतो, खूप जीव असतो महाराज. ती कोणाचीही असू देत महाराज. जसं आईचं मुलावर प्रेम असतं ना, तसं बापाचा लेकीमध्ये खूप जीव असतो महाराज. कोणत्याही लेकीचा बाप असू देतो. धावत आली, रडायला लागली. मैपती महाराज सांगतायत त्या भागीरथीने जगद्गुरु तुकोबारा गेल्यानंतर 5व्या दिवशी ते देहू गावामध्ये येऊन पाण्याचा जो डोह आहे त्याला मत्स्य डोह असं म्हणतात, त्या डोहामध्ये उडी मारली महाराज. अलौकिक चरित्र महाराजांचं. त्या पाण्यामध्ये जे मासे होते ना, त्या माशांनी त्या भागीरथीला असं उचललं आणि काठावर आणलं, पुन्हा उडी मारली महाराज. धाबा करू लागली. बाबा गेले कोण्या गावा, 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 बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी कर धावा, भागीरथी कर धावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी कर धावा, भागीरथी कर धावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. ऐका, अलौकिक चरित्र महाराजांचं. महाराज 5व्या दिवशी वैकुंठातून परत आले आणि परत येऊन त्यांनी भागीरथीला दर्शन दिलं. तिच्या हातचा स्वयंपाक खाल्ला आणि भागीरथीला सांगितलं, भागीरथी पुन्हा असा धावा करू नकोस, माझा अवतार कार्य संपलेलं आहे. जाताना जगद्गुरु तुकोबाराय गोधडी आणि टाळ टाकून गेले होते. ते टाळ आणि गोधडी ज्या गावामध्ये आहेत, त्या गावाचं नावच पडलं टाळ चिखली म्हणून. आजही पुण्यामध्ये खूप मोठा उत्सव होतो टाळ चिखलीला. का? त्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारा टाळ टाकून गेले म्हणून. महाराजांचे 2 शिष्य राहिले होते आता, एक गवरशेठ वाणी आणि दुसरे संताजी तेली जगनाडे. गवरशेठ वाण्याच्या अंत्यविधीला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आल्याचे पुरावे सापडतात. आणि जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग ज्यांनी लिहून काढलेत ते संताजी तेली जगनाडे. ते तर बालपणापासून महाराजांच्या सोबत होते. संताजी तेली जगनाडे महाराजांनी त्यांना वचन दिलेलं होतं, तुम्ही जर माझ्या आधी गेलात तर मी तुमच्या मुठमातीला येईल, आणि मी जर आधी गेलो तर तुम्ही माझ्या मुठमातीला यायचं. जगद्गुरु तुकोबारा तर निघून गेले होते, संताजी तेली जगनाडे राहिलेत. प्रभू परमात्म्याचा धावा करता करता त्यांचं एके दिवशी प्राणोत्गमन झालं. त्यांच्या अंत्यविधीला जगद्गुरु तुकोबारांचे लहान चिरंजीव नारायण महाराज आणि 14 टाळकरी हजर होते. महाराज सुदुंबर्याला, देहू गावापासून पश्चिमेला सुदुंबरे नावाचं गाव आहे काही अंतरावर. तिथे महाराजांची समाधी संताजी तेली जगनाडे महाराजांची. अंत्यविधीला हजर झालेत. गावातून प्रेत यात्रा काढली आणि लोक मुठमाती टाकायला लागलेत. सगळं शरीर झाकलं गेलं, तोंडावर माती पडली की महाराज उठून बसायचे. सगळे लोक पळून गेले.
विचित्रच प्रकार होता ना महाराज. आणखी लोक जमा झाले, आणखी माती टाकायला सुरुवात केली. इथपर्यंत माती यायची, तोंडावर माती पडली की महाराज लगेच उठून बसायचे, आणखी लोक पळायचे. संध्याकाळपर्यंत चाललं महाराज हे असं. शेवटी रात्र झाली. लोक म्हणे आपल्याला काही परवडणार नाही, यांची कथा चालू राहू द्या आता. 7 दिवस होऊन गेले, बस झाला आता, बंद करा आपण, चला आता. बिबट्याने कर केलेला आहे. निघालेत ना लोक. रात्र झाली, अंधार पडला. स्मशानामध्ये घरातली माणसं तर नव्हती जाऊ शकत, तेही थकलेत, तेही गेलीत. फक्त संताजी तेली जगनाडे महाराजांचा मुलगा बाळोबा महाराज तेवढे उपस्थित होते. रात्री 12 वाजेचा प्रसंग. बाळोबा महाराजांनी पाहिलं, जगद्गुरु तुकोबराय, जगद्गुरु तुकोबराय वैकुंठातून आलेत. आपल्या हातात माती घेतली, ती माती संताजी तेली जगनाडे महाराजांच्या तोंडावर टाकली आणि संताजी महाराज तेली जगनाडे समाधीस्थ झालेत. महाराज वर्णन करतायत, आम्हा झाले येणे, आम्हा झाले येणे, आम्हा झाले येणे, आम्हा झाले येणे, आम्हा झाले एका तेली या कारणे. महाराजांचं प्रमाण, आम्हा झाले येणे एका तेली या कारणे. गवरशेठ पाण्याकरता आलेत, आपली मुलगी भागीरथी करता आलेत, आणि तिसऱ्यांदा आले ते संताजी तेली जगनाडे महाराजांकरता. त्यानंतर मात्र महाराजांचं येणं नाही. केवळ आणि केवळ अवघ्या 42 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपलं अवतार कार्य सिद्ध केलं. भक्ती मार्गाचा प्रसार केला, वेदाचा खरा अर्थ समाजाला समजून सांगितला आणि वेदनीती ग्रंथात उतरवली. महाराज 3 कार्य करायची होती, ती तिघीच्या तिघी कार्य महाराजांनी पूर्ण केलीत आणि पूर्ण करून या जगाचा निरोप घेतला महाराज. आता महाराज एक निर्याणीचा अभंग म्हणतील. सगळ्यांनी मात्र हा अभंग म्हणायचा आहे. आपल्याला श्रवण ऐकायला येतच असेल. सुंदरसा अभंग आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू देवी, सकळा सांगावी विनंती माझी. अजून अभंग असेल रामेश्वर भट्टांचा पण एक आहे. महाराज 2 अभंग म्हणतील आणि नंतर आरती होईल. या पद्धतीने आपली कथा आज या ठिकाणी विराम घेते. तुम्ही सर्व सज्जन भाविक या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात. त्याच्यामध्ये मला ज्यांनी ज्यांनी साथ केली त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्तपरायण मिलिंदजी महाराज असतील, हार्मोनियमवर आदरणीय मिसाळ सर असतील, निमाळकर सर असतील, त्याचप्रमाणे आमचा दादा विराज दादा अतिशय उत्तम साथ केली, आणि आमचे मयूर महाराज पखावजवर उत्तम प्रकारे साथ केली. चारींनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. याच्यानंतर विनेकरी बुवा सोनवणे महाराज पूर्ण 7 दिवस विण्याची सेवा त्यांनी केलेली. टाळकरीला साथ दिली आमचे धावणे महाराज. ते तर आयोजकच आहेत कार्यक्रमाचे. बाबा असतील, लाऊडस्पीकरवाल्यांनी खूप उत्तम साथ दिली. तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आणि विशेष आभार या मंडळाचे ज्यांनी हा सगळा कार्यक्रम घडून आणला. त्याच्यामध्ये आमच्या पत्रकार दादांची खूप मोठी जिज्ञासा होती, खूप जिज्ञासा. गेल्या 2 महिन्यापासून ते माझ्या संपर्कात होते. महाराज अगदी अक्षरशः व्यासपीठाच्या पाठीमागे फोटो कोणता लावायचा याचा सुद्धा अभ्यास पत्रकार दादांचा, याचा सुद्धा अभ्यास. कोणता फोटो लावायचा, कोणता फोटो योग्य असेल आणि कोणता फोटो त्याच्याकरता त्यांनी मला व्हॉट्सअपवर अनेक फोटो पाठवलेत. आणि ज्या वेळेला त्यांनी हा फोटो पाठवला त्यावेळेला मला खूप आवडला तो फोटो. आणि या फोटोमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे जे भाव आहेत ते भाव अतिशय उत्कट असे भाव आहेत, जाज्वल्य भाव आहेत, जिवंत भाव आहेत. तर फोटो पाहिल्याबरोबर अंगावर शहारे उभे राहतील. मी पत्रकार नानांना फोन केला, नाना तुम्ही जो मला फोटो पाठवला अतिशय उत्तम फोटो आहे आणि आपल्याला व्यासपीठावर हाच फोटो घ्यायचा. व्यासपीठ कसं असावं, लोकांची बैठक व्यवस्था कशी असावी, गायक वादक कोणत्या बाजूला असावेत, स्पीकर कोणत्या बाजूला असावा,
खूप अगदी शिस्त. आता ते पत्रकारच असल्यामुळे सगळी गोष्ट सचोटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची आणि मांडण्याची त्यांना ती सवयच आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आमचे परशुराम भाऊ असतील, या लोकांनी खूप जीवापाड मेहनत घेतली आणि या मंडळाचे खूप अतोनात कष्ट आहेत की ज्यांनी गेल्या 7 दिवसापासून अत्यंत सुंदर पद्धतीने ही कथा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत. याच्यामध्ये माझी काय जी कमतरता असेल ती कमतरता मी भगवान पांडुरंगाच्या चरणी सुपूर्द करतो. याकरताच मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुमच्या प्रतिक्रिया जरूर आणा. त्या प्रतिक्रिया वाचून मी माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या अभ्यासामध्ये काय मला शक्य होईल तेवढा मी प्रयत्न करेल. तुम्ही सर्वजण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केलं. त्याच्यामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार अण्णासाहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे. आदरणीय ताईसाहेब मस्केताई आणि आदरणीय विखेताई तर 7 दिवस पूर्ण उपस्थित, आज नाही आहेत त्या, कदाचित काही अपरिहार्य कारणास्तव अनुपस्थित असतील, पण 7 दिवस कार्यक्रमाला पूर्णपणे त्यांनी उपस्थिती दिली. सगळ्यांचं, तुम्हा सर्व सज्जन भाविकांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याच पद्धतीने झाकी तयार करणारे भाऊ, काय त्यांचं नाव, फार सुंदर, काल तर तुम्ही पाहिला असेल प्रसंग, विनोद भाऊ अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्याने त्या सगळ्या गोष्टीचं रेखाटन केलं. अतिशय सुंदर अशी साथ सगळ्यांनी दिली. तुम्हा सर्व सज्जन भाविकांच्या चरणी ही सेवा कायावाचेपणी याच ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक प्रयाणाचा अभंग होईल आणि नंतर आरती होऊन कार्यक्रमाचे सांगतो. सगळ्यांनी म्हणा, मी जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सगळ्यांनी म्हणा, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. अंतकाळी आमाशी पावना, अंतकाळी आमाशी पावना, अंतकाळी विठू आमासे पावला, अंतकाळी आमासी पावला. कुणी सैत झाला गोप तुका,
झाला गुप्ता तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो बोलावितो वैकुंठा श्रीरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग एकदा टाळ्या वाजवा जोरदार.